म्हणजे पक्षाची एक जीप गाडी होती. आता ह्या जीप गाडीचं वर्णन शंकरराव कोल्हे साहेबांच्या आत्मचरित्रामध्ये ग्रामवेद नावाचं हे के.बी. रोमर यांचं आहे सत्याग्रही म्हणून या पुस्तकात आहे. सत्याग्रही शेतकरी याच्यामध्ये काँग्रेस भवनाकडं म्हणजे काँग्रेस पक्षाकडं त्या काळामध्ये एक जीप गाडी होती. तर त्या जीप गाडीचं वर्णन MHJ 5414 नंबरची गाडी होती आणि ती गाडी काँग्रेस पक्षाचीच होती आणि ती लांबोली म्हणून पान नंबर या पुस्तकामधलं आहे 218 या पुस्तकामधलं. तर याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे जीप गाडीचं 218 पान नंबरवरती. ठीक आहे. परत ही जागा ज्यावेळेस विकत घेतली काँग्रेस पक्षाने त्यावेळेस शंकरराव काळे साहेब या समाज अभियंता पुस्तकामध्ये वर्णन करतात का ही जागा ज्यावेळेस विकत घेतली त्यावेळेस ते शेतकरी कामगार पक्षात होते. 1952 आणि 1957ला ते शेतकरी कामगार पक्षाचे म्हणजे काँग्रेसच्या विरोधात लढलेली शंकरराव काळे साहेब, माननीय शंकररावजी काळे साहेब, त्यांचा काँग्रेसशी काही संबंध नव्हता. अनेक वर्ष ते काँग्रेसच्या विरोधात लढले आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी प्रवेश केला. साधारण म्हणजे ही जमीन खरेदी केल्याच्या नंतर त्यांनी प्रवेश केला 1962 मध्ये. म्हणजे ही जागा ऑलरेडी खरेदी झाली होती. नंतर यांचा प्रवेश झाला काँग्रेसमध्ये. या जमिनीशी यांचा काही संबंध नाही. बरं तुम्हाला मी एवढं का सांगतोय का पान नंबर 42 या पुस्तकात पान नंबर 136 आणि पान नंबर 151 यांचा हा सगळा प्रवास आणि जे शंकरराव काळेंचे जे चिरंजीव नंतर आमदार झाले शिवसेनेचे ते काँग्रेस पक्षाचा त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला पान नंबर 151. याच्यामध्ये पान नंबर 151 मध्ये त्यांनी सांगितलं काँग्रेसचा आणि शिवसेनेत प्रवेश केला. ही पार्श्वभूमी. परंतु या कुटुंबाने मला तर आदर वाटतो कोल्हेंचा कारण त्यांनी असं काही घात केला नाही काँग्रेस पक्षावरती किंवा काँग्रेस भवनावरती. काँग्रेस ही जी जागा आहे ह्याचं जे आहे ह्या काँग्रेस भवन ट्रस्टचं नाव बदलून टाकलं त्यांनी 2015 साली. तुम्हाला मी तारखावर सांगतो आणि त्याचे डॉक्युमेंट्स माझ्यापाशी आहेत. तर हे 2004 साली त्यांनी 2004 ते 2014 अशोकजी काळे हे शिवसेनेचे आमदार होते आणि कायम काँग्रेसच्या विरोधातच ते राहिले. आता 2012 साली शंकरराव काळे साहेब वारले. शांतीलालजी लवाडे साहेब हे 26/2/2011 वारले. दादाशहाजी रोमारे हे 11/12/2009 वारले आणि त्या जागा रिक्त झाल्या आणि 2015ला या महाशयांनी ही काँग्रेस पक्षाची जागा याचा सातबाराच बदलून टाकला. 2015 साली संजय रोमरे त्याच्यात ट्रस्टी झाले. चैताली आशुतोष काळे ट्रस्टी झाल्या आणि आशुतोष काळे ट्रस्टी झाले आत्ताचे आमदार. आणि 2015ला त्यांनी दुरुस्ती केली ट्रस्टची आणि प्रवेश केला काँग्रेसमध्ये. त्यांचा काँग्रेसशी काही संबंध नाही. त्यावेळेस ते राष्ट्रवादी पक्षाचे शिवसेनेचे उमेदवार 2014 साली. आणि 2018ला काँग्रेस ट्रस्टचं नावच बदलून टाकलं त्यांनी आणि ट्रस्टचं नाव केलं साईबाबा ट्रस्ट. नैतिकता बघा त्यांची किती ढासळली का ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना भरभरून मोठं केलं. आणि हे तारीख आहे 31/7/2018. मी नुकतंच त्यावेळेस हे झालं होतं काँग्रेस पक्षाचं तालुका अध्यक्ष आणि माझ्या निदर्शनास आलं की यांनी काँग्रेस भवन ट्रस्टचं साईबाबा ट्रस्ट केलं. आणि कालांतराने जे 5 ट्रस्टी होते संजय रोमारे, लहानभाऊजी नागरे हे झाले 2 ट्रस्टी आणि त्यांच्या घरातले राहिले आशुतोष काळे, अशोक काळे आणि चैताली काळे असे 5 ट्रस्टी. कालांतराने 2020 आणि 2022ला संजय रोमारे वारले बिचारे
आणि लहान भाऊ नागरे वारले. म्हणजे आता हा ट्रस्ट पूर्ण एका घरातला झाला. पक्ष कुठला? काँग्रेस. ज्या काँग्रेस पक्षाशी या कुटुंबाचा काही संबंध नाही. फक्त शंकरराव काळे साहेब एकदा खासदार होते, पी नरसिंहराव ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते, पंतप्रधान होते, त्या काळातला विषय. फक्त एकच पंचवार्षिक खासदार असताना शंकरराव कोल्हे साहेबांनी हा प्रयत्न कधी केला नाही, किंवा काळे साहेब असते हयातीत तर त्यांनी अशी गडबड केली नसती. परंतु नैतिकता एवढी ढासळलेली यांची का यांनी ह्या ट्रस्टच गिळंकृत केला. यांना गिळंकृत करणारे ट्रस्ट म्हणजे आता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, जिथं साईबाबाचं मंदिर आहे, जिथं आमाप देणग्या येतात, त्याचा हिशोब यांना द्यायचा नाही कुणाला. ती सरकारी जागा आहे, ते सुद्धा इलिगल काम चालू आहे, फार बेकायदेशीर काम चालू आहे. कधी कधी वाटतं देव आहे का नाही. साईबाबांच्या नावाने ते हा ट्रस्ट जो आहे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, तिथली जागा सगळी शासनाची आहे. आमची जागा काँग्रेस भवनाची, ही काँग्रेसची आहे, काँग्रेसच्या मालकीची आहे, काँग्रेसच्या वर्गणीवरती विकत घेतलेली जागा आहे, ज्याचा संबंध निश्चितच काळे कुटुंबाशी नाही आहे. तर त्यांनी अजिबात नैतिकता ठेवलेली नाही. माझी विनंती आहे, हे जनता, माझं हायकोर्टामध्ये तारखा चालू आहे, हायकोर्ट औरंगाबादमध्ये मी ह्या जागेसाठी लढतोय. ती जागा काय माझ्या मुलांसाठी किंवा पिढीसाठी, कुठल्या घरासाठी नाही, माझ्या स्वतःसाठी काही नकोय मला. पण काँग्रेस पक्षाशी मी लॉयल आहे, प्रामाणिक आहे, म्हणून हा लढतोय मी. पण तुम्हाला जनतेला माहिती असू द्यावा म्हणून मी हे सांगतो. तुम्हाला जर काही याच्यामध्ये कागदपत्र पाहिजे असतील तर माझे वकील आहे दिलीपराव रासुरे कोपरगावचे, आणि औरंगाबादला सतीश तळेकर आहेत, त्यांच्याकडे सगळे आहे. माझ्याकडं हा के.बी. रोमारे साहेबांचं हे पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये संपूर्ण काँग्रेसचा उल्लेख आहे, काँग्रेस जागेचा उल्लेख केलेला आहे. हा विकास सूर्य नावाचं शंकरराव काळे साहेबांचं पुस्तक आहे. हे लहान भाऊ नागरे साहेबांचंही पुस्तक आहे, परिभ्रमण. नामदेवराव अण्णांचं हे पुस्तक आहे, या तालुक्यातलं एक नेते. शंकरराव कोल्हे साहेबांचंही हे पुस्तक आहे. अशा अनेक पुस्तकांचा रेफरन्स मी तुम्हाला आता दिलेला आहे आणि मी आता सांगितलेला आहे. तर हे सगळे रेफरन्स बघितल्यानंतर अतिशय खालच्या तळाला गेलेले आशुतोषजी काळे आणि त्यांचं कुटुंब, त्यांना विनंती राहील की त्यांनी ती जागा काँग्रेसला देऊन टाकावी आणि तिथं व्यवस्थित चांगलं आपण हे करू. आणि मोकळ्या मनाने त्यांना काँग्रेसने फार दिलेलं आहे. यापूर्वीच यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांना काँग्रेसमध्ये घेतलं या कुटुंबाला, आणि ते आमच्या उरावर बसलेले आहे आज. माझी विनंती, जनतेला ही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मला संपर्क साधावा. धन्यवाद.